14 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विषयाची आणि लौकिकाची आस सोडावी. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचं व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्यामुळं दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायका मुलांना बाजूला सरून कामावर जातो की नाही. मग साधनेच्या वेळी बायको मुलं आड येतात. हे कारण का सांगावं? बायको आणि पैसा या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असं आजवर अनेक संतांनी सांगितलं आहे. मग या निर्माण तरी का केल्या असं कोणी विचारणार. त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीनं विस्तवही पेटवता येतो आणि घरही जाळता येतं. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरं म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटलं, नुसता प्रपंच टाकण्यामुळं तुला वैराग्य कसं येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झालं. चांगलं कर्म आड येत नाही असं थोडंच आहे. वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म अभिमानानं ज्याला त्याला आपण सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केलं होतं म्हणून या जन्मी हे भोगतोय असं म्हणतो. आणि आता चांगलं कर्म करतोय म्हणजे पुढच्या जन्मी तरी सुख लागेल असंही म्हणतो. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याच्या ऐवजी त्याच्यात गुंडाळलं जाण्यासारखंच हे झालं. दुष्कर्मामुळं पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठं नेऊन सोडेल याचा पत्ता लागणार नाही. राजासुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंतानं उद्धवाला सुद्धा सत्समागम कर म्हणून सांगितलं. याच्याहून अधिक काय पाहिजे? कडू कारलं खाल्लं तर कडूपणाचीच प्रचिती होते. मग विषयाच्या प्राप्तीनं जीवन गोड होईल कसं? प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असं म्हणू नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढं करूनही सुख लाभत नाही. मग भगवंताचं नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणं किती वेडेपणाचं आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना आपण दाखवतो. लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणसुद्धा राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावलं म्हणजे मग विषयांचं प्रेम आलंच कुठं? भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेनं आहे. एक प्रपंचाचं स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.